नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 3 जून 2024 सोमवार। तर मित्रांनो, आज दुपारनंतर व पुढील 3 ते 4 तासामध्ये 10 ते 15 जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिलेला आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। काल देखील मित्रांनो राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ती लोकेशनद्वारे आपल्याला कमेंटद्वारे कळवा। त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये आपण सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा। व मला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबातच सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आज आहे 3 जून, तर दुपारनंतर राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस हा असणार आहे। या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत। तर आज विदर्भामध्ये चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच मित्रांनो, मराठवाड्याचा जर विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व संध्याकाळी भाग बदलत पाहायला मिळत आहे। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, कळंब, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतं। तसंच या ठिकाणी येडशी, तेरखेडा, भूम, बार्शी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये देखील मांजलगाव, परळी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर या 3ही जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये ढगफुटी तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व संध्याकाळी पाहायला मिळते। कराड, वेता, इस्लामपूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर वर्तवण्यात आलेली आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये शहराच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।